अर्जुन शांतपणे कृष्णाकडे पाहतो आणि त्याला विचारतो, कृष्ण, तुला कोण जास्त प्रिय? जो निर्गुण निराकार ब्रह्माची उपासना करतो, की तुला सगुण भक्तिमय माध्यमातून पूजतो? कृष्ण हसतात. जणू संपूर्ण विश्व त्या हास्यात सामावून गेलं. तो म्हणतो, अर्जुना, दोघंही मार्ग सुंदर आहेत. पण माझ्या अनुसार निर्गुण मार्ग वाऱ्याला पकडण्यासारखा कठीण आहे. म्हणून तू माझं सगुण साकार रूपी मार्ग घे. त्यात हात धरील, तुला वाट दाखवील आणि तुझ्या मनाला आधार मी स्वतः देईल. कृष्ण पुढे म्हणतात, खरा भक्त म्हणजे तो नाही जो माझी पूजा करतो. खरा भक्त तो जो मनात द्वेष भावना ठेवत नाही, जगाशी प्रेमाने वागतो, निंदा आणि स्तुतीमध्ये मन शांत ठेवतो आणि संकट समय सुद्धा मला सोडत नाही आणि मन शांत ठेवतो. अर्जुन कृष्णाचे बोल ऐकून चकित होतो. त्याला समजते की भक्ती म्हणजे फक्त हात जोडणे नव्हे, तर स्वतःमध्ये बदल आणणे. कारण सुंदर संबंध हवे असतील तर ते शक्य होईल आपल्यातल्या सुंदर गुणांनी. म्हणून कृष्ण भक्ती म्हणजे गुणांचा विकास करणे. अर्जुन खाली मान घालून त्याच्या मनात एकच भावना येते की कृष्ण, तू माझा आहे आणि मी फक्त तुझा. हरे कृष्ण.